महाराष्ट्रातील रायगड जिल्हा कर्जत तालुक्यात तसे बरेच किल्ले आहेत आणि काही आपल्या परिचयाचे देखील आहेत, पण याच तालुक्यातील सोनगिरी किल्ला मात्र बराच अपरिचित। थोडी काळजी घ्या, हे असे मोठे मोठे दगड आहेत इथे। ह्या सोनगिरी किल्ल्याला भेट देणाऱ्या लोकांची संख्या कमी असल्यामुळे ट्रेक मार्ग फारसा मळलेला नाहीये। तर चला मित्रांनो, पाहूयात आपण आजचा आपला प्रवास किल्ले सोनगिरीचा। हॅलो एव्हरीवन, कसं आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे। तर मित्रांनो, आज भटकत भटकत निघालो आहेत, पळसदरीला आलेत आपण आणि आज सोनगिरी फोर्ट करणार आहेत। सोनगिरी फोर्ट कसं आहे, आत्ताची परिस्थिती कशी आहे तिकडे ते आपण जाणून घेऊयात आणि कसं जायचं आहे तेही बघूयात मित्रांनो। तर चला, व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा। माझा इंस्टाग्राम आहे अमित भावे 08। तर मित्रांनो, आज माझ्यासोबत माझी गँग आहे सर्व। तर चला फटाफट जाऊयात पुढे आणि बघूयात आजचा हा सोनगिरी फोर्ट कसा आहे आणि व्हिडिओचा आनंद घ्या मित्रांनो, पूर्ण पाहत राहा। तर मित्रांनो, पळसदरी स्टेशनवरून निघून आपल्याला ह्या पटरीवरनं सेम सरळ सरळ खोपोलीच्या मार्गाने असं जरा पुढे जायचं आहे आणि तिकडून पुढे एक टनल लागतं, त्या साईडला जायचं। तर आपण इथून सरळ जाणार आहोत। आता वाजले 10, आपण 9:30ला इथं उतरलेलो। इकडे येण्यासाठी ट्रेन्स खूप लिमिटेड आहेत मुंबईवरून, 1.5 तासाने एक ट्रेन येते इकडे। मस्त पळसदरी स्टेशनच्या बाजूलाच एक छोटा डॅम आहे मस्त, तिथे भरपूर जण येतात एन्जॉय करायला। आजही खूप क्राऊड होता, खूप क्राऊड आलं आहे आतापर्यंत। आणि त्या बाजूनेच असं एक पाण्याचा ओढा वाहतो, खूप छान आहे, छान व्ह्यू आहे एकदम मस्त, इथं बघायला खूप छान वाटतं आजूबाजूला। आणि जिथे नजर जाईल तिकडे वॉटरफॉल, छोटे 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 वॉटरफॉल दिसत आहेत। पण आज आमचं डेस्टिनेशन आहे सोनगिरी फोर्ट। जो व्ह्यू समोरचा दिसतो ना मित्रांनो, खरंच खूप मस्त वाटतंय। तर मित्रांनो, मस्त पुण्याला जाणारी पटरी पकडायची आपल्याला आणि सेम चालत चालत येऊन पुढे एक टनल लागतं आपल्याला तिकडे, आणि एक डबा आहे असं व्हाईट कलरचा कॅबिन आहे, तर तिथपर्यंत यायचं आहे। आणि इथे ह्या खांबाला बघा 104 आणि 120 असा एक बोर्ड आहे, इथं खांब आहे, इथं लिहिलं आहे की पुढच्या 10 मीटरवरनं लेफ्ट मारायचं आपल्याला सोनगिरीसाठी। इथे असं दिलं आहे समोर, तर आपण पुढे जाऊन लेफ्ट मारणार आहोत। तर चला बघूयात पुढे। पुढून लेफ्ट घेतल्यावरती इथून असं पाण्यातनं जायचं आपल्याला या। तर मित्रांनो, काही पुढे सेम तो ओढा क्रॉस करून आपल्याला पुढे यायचं आहे खालच्या साईडला। तिथे पुढे असे छोटे छोटे ॲरो लागले मित्रांनो दगडांवरती, तर असे दगडांवरती छोटे छोटे ॲरो बघत बघत जा मित्रांनो पुढे, नाही समजलं तर। आणि सेम आपल्याला फॉलो करायचं आहे रूट, जात राहूयात। तर मित्रांनो, सेम दगडावरती जे ॲरो मार्क केलेत ते फॉलो करायचे आहेत आणि तिथूनच पुढे आल्यावरती असे मार्किंग दिसतात, बोर्ड लावलेले असे छोटे छोटे, ते फॉलो करायचे आहेत आणि सरळ जायचं आहे। बिकॉज पूर्ण जंगल ट्रेक आहे हा थोडाफार। आता जसं पटरी आपण क्रॉस केल्यावरती जंगल ट्रेक लागला आहे, तर तिकडे समजत नाही आहे, थोडाफार न समजण्यासारखं आहे स्टार्टिंगला। तर मित्रांनो, सेम ओढ्यातनं असं यायचं पाण्याच्या मधून आणि पुढे असं छोटं छोटं रिबिन लावलं आहे, तर रिबिन्सला फॉलो करायचं आपल्याला। तर रिबिन्स फॉलो करा जेणेकरून वरती असं सेम पाण्याचा ओढा असं वाटतं सेम, तर तिकडून जायचं पुढे। आणि प्रणय आपला असं वरती जायचं इथून आणि मग तिकडून पुढे जायचं आहे। तर हा थोडासा अवघड पाहिजे, थोडासा ह्या गडाचा इकडचा अवघडचा पाहिजे हाच आहे,
त्यानंतर मग पुढे इथेच असेल मला वाटतं, तर पुढे पण बघूयात आपण. जाऊयात वरती, तर फटाफट आता वरती जाऊयात आणि पुढे बघूयात कसं आहे. थोडी काळजी घ्या. हे असे मोठे मोठे दगड आहेत इथे, त्यांना सपोर्ट करून तुम्ही वर चढू शकता. तर मित्रांनो मस्त प्रणयने छत्री सुद्धा आणलंय आणि आपला सिद्धा जरा थकलाय खूप, थोडंसंच राहिलं आहे. समोरच आपलं डेस्टिनेशन आहे तिकडे आणि हाच रूट आपल्याला यूज करायचा आहे. आणि समोर तर टॉपला तिकडे झेंडाचा रॉड लावला आहे, पण झेंडा नाही वाटतं तिकडे वरती. वरती टॉपला जायचं आहे फटाफट. जात राहूयात हळूहळू, मध्ये मध्ये प्रणय थोडंसं बसत बसत जाऊयात. चला. मित्रांनो आता पाऊस चालू झाला आहे. पाऊस आता थोडा जोरदार आहे, चांगला. थोडासा एक ब्रेक घेतला 5 मिनटाचा, बसलेलो बिकॉज नॉनस्टॉप कंटिन्यू आपण स्टेशनपासून चालत होतो. आता जातो आहे आपण पुढे. पुणे जंगल ट्रेक आहे, बट इथे येताना ओडोमोस लावून मित्रांनो, बिकॉज मच्छर खूप आहेत. पाऊस पण आहे आणि हिरवळ आहे सर्वीकडे, म्हणून खूप मच्छर आहे तिकडे. मच्छर चावत आहेत, म्हणून मी थांबत नव्हतो मध्ये मध्ये कुठे, की जेणेकरून मच्छर चावू नये. मस्त फॉगी फॉगी झाले मित्रांनो. आता थोडंफार मस्त व्ह्यू झाला एकदम. तर मित्रांनो मस्त छोट्याशा पायवाटेने पुढे जातात आपल्याला गडाची तटबंदी दिसते, जी पडक्या अवस्थेत आहे. मित्रांनो मस्त फायनली पोहोचलोत आता आपण वरती टॉपला. आणि इकडे मस्त महाराजांचा असा एक बोर्ड लावलाय. एकदम आजूबाजूला व्ह्यू बघा मित्रांनो, एकदम फॉगी व्ह्यू आहे. खालना बघा फॉग असं एकदम वरती येत आहे, असं एकदम ढगात असल्यासारखं वाटतं एकदम फिलिंग पूर्ण. तसं मी ढगातच उभा आहे. तिकडे एक पाण्याचं टाकी आहे, ते बघूया पाण्याचं टाकत असते आता. आणि पुढे त्या साईडला पण असं पसरलं, तर त्या साईडला पण आपण जाऊन बघूया थोडंसं. हे पाण्याचं टाका इकडे असं एक, आणि त्या साईडला आता आपण वरती जाणार आहोत तिकडे. तर मित्रांनो इकडे असा झेंडा होता वाटतं, त्या साईडने आलो. आणि आता इकडे झेंडा याचं हे लावलं, पण झेंडा नाही इकडे आता. आणि बाजूचा व्ह्यू मित्रांनो एकदम जबरदस्त वाटतंय. मित्रांनो गडावरून बोरघाटाचे खूप सुंदर दृश्य दिसते आणि समोरच राजमाची, डाकगड, भिवगड, प्रबलगड असे किल्ले लक्ष वेधून घेतात. तर मित्रांनो मस्त एकदम जोरदार पावसाळा सुरुवात झाले आणि खूप हवा देखील खूप जोरात आहे इकडे. तर आता आपण खाली उतरायला सुरुवात करूयात फटाफट. बघूयात खाली जाऊयात आपण आणि ट्रेन कोणती भेटते ते बघूयात फटाफट. आणि मी माझा हा ब्लॉग खाली जाऊन एंड करतो मित्रांनो. तर चला फटाफट निघूया तिथून.
तर मित्रांनो मस्त आता पूर्ण खाली उतरलेत आणि आपण डॅमच्या साईडला आलोय. स्टेशनच्या बाजूला डॅम आहे इकडे रस्त्यामध्ये, मोठं आहे खूप. आपला पिंडा पण येतो, आपला वाट बघतो आपली समोरच. मित्रांनो असं एकदम भारी वाटतंय. तर मित्रांनो ओव्हरऑल ट्रेक खूप मस्त होता, मजा आली खूप मस्त. आपण आज सोनगिरी फोर्ट बघितला आणि येताना तर असे व्ह्यूज होते एकदम, जसं तो वॉटरफॉल भन्नाट होता, एकदम छोटासाच होता पण मजा आली तिकडे. आणि आता आपण हा वाजता धरण सुद्धा बघितला एकदम मस्त एकदम. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ माझा ब्लॉग जर तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो. आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा. माझं इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे 08. तर पुन्हा लवकरच अशाच ॲडव्हेंचरस ट्रेकमध्ये भेटूयात मित्रांनो. तोपर्यंत जय शिवराय मित्रांनो, बाय बाय.